अंबादास दानवे यांच्या कॅश बॉम्बवरून राजकारण तापलेलं आहे. तटकरे आणि दानवे त्यांनी हे मिळून केल्याचा आरोप शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी केला. तर शिवसेनेचे मंत्री आणि भाजपच्या नेत्यांनी मात्र यावर सावध भूमिका घेतली आहे. ज्यावेळेस आम्ही शिवसेनेने उठाव केला त्या उठावामध्ये महत्त्वाची भूमिका शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही 50 आमदारांनी घेतलेली होती. आणि त्यानंतर जे राष्ट्रवादी सत्तेमध्ये बरोबर आलेले आहेत आणि घरचा भेदी होऊन बसलेला आहे. आणि त्यामुळे हे जी काही किनार जी आहे अंबादास दानवेंनी, हे माझ्या मते त्या ठिकाणी रायगडचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे हे एकत्रपणे येऊन हे केलेलं कृत्य असावं. व्हिडिओच्या बाबतीमधले स्पष्ट भूमिका महेंद्र दळवींची ही आहे की त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाल्यानंतर त्या चौकशीमध्ये जे काही येईल ते महाराष्ट्राला कळेल. पण त्यांनी स्पष्ट भूमिका अशी घेतली की त्याच्यामध्ये माझा कुठेही जरी सहभाग दिसला तरी मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे. एवढं धाडसानं ते सांगतायत. त्याच्यामुळे ह्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ही विनंती केलेली आहे आणि त्याच्या चौकशी आणि ते सगळं बाहेर येईल. तटकरे त्यांनी थेट नाव घेतलं आपल्या आमदारांनी की तटकरेंनी केले, थेट नाव घेतलं सर. नाही, त्यांनी नाव घेतलं तरी माझी त्याच्यातली भूमिका चौकशीतनं नावच बाहेर आली तर अजून महाराष्ट्राला कळेल ना की याच्या मागं कोण आहे. राजकीय वैर त्या ठिकाणी आहे, परंतु आताच तटकरेचा हात आहे हे त्यांनी बोलण्याने मी त्याला इंडोर्स करणं मला वाटतं योग्य ठरणार नाहीये. यथावकाश याच्यावर खरं काय ते बाहेर येईल. आता हा त्यांच्या पुरता विषय आहे त्या 2-3 आमदारांचं आणि तटकरेंचं जे काय आहे ते जिल्ह्याला नंतर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु एक गोष्ट त्या ठिकाणी खरी आहे की राष्ट्रवादी आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत राज्यात आहे. सरकारमध्ये आपण एकत्र आहोत. हे वस्तुस्थिती सुद्धा आपल्याला नजरेआड करून चालणार नाही.